आगामी निवडणुकीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादींकडून एक है तो सेफ है असा नारा दिला जाण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालाय। त्यामुळे दोन्ही पक्षांकडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी सध्या हालचाली सुरू झाल्या। दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी मागणी सध्या केली जाते। जिल्हा परिषदा पंचायत समिती या निवडणुकीमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी घड्याळ या चिन्हावरती जर लढलो तर फायदा होईल अशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आहे। येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येऊन लढणार आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांनी याविषयीची ही भूमिका देखील स्पष्ट केली आहे। माढ्यामधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवतील अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली आहे। काल आम्ही दादांकडे भेटलो, खासदार साहेब, सर्व पक्षातली आमच्या आमदार, आणि एकत्र लढणे ह्या विषयावरती चर्चा झाली। आणि मग एकत्र लढत असताना आम्ही घड्याळाला सोबत घेऊन आम्ही इथे निवडणूक लढण्याचा आमचा एकमत झाला आहे। जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो त्याप्रमाणे घ्यायला, आणि मग खासदार साहेब, मोठे दादा, विजय दादा यांच्याशी आमची अंतिम चर्चा करून तो निर्णय घेण्याचं आम्हाला सांगितले। तुम्ही घड्याळावर जिल्हा परिषद लढवू शकता? हो, लढवणार आम्ही। आघाडी कुठलीही असू द्या, चिन्ह एकच असलं पाहिजे असं भरणेंनी म्हटलंय। चिन्हाच्या संदर्भात अजित पवार निर्णय घेणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। वैयक्तिक माझं मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या, कुठल्या मी म्हणतो आमच्या पक्षात सोडून द्या, चिन्ह कुठलं का व्हायना, चिन्ह हे एकच असलं पाहिजे। नाही, चिन्ह काय होतं, जमलिंग ग्रामीण भागामध्ये, ऐका ना, ग्रामीण भागामध्ये लोकांचं जमलिंग होतं, पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही, तो अंतिम अधिकार नाही, तो अंतिम अधिकार अजितदादा पवार साहेबांचा आहे। दादा बाहेर आल्यानंतर आपण विचारलं तर बरं होईल। सोपं ऐका ना, सोपं मानण्यापेक्षा कुठलं असू द्या, एक चिन्ह असलेलं कधी चांगलं। जे प्रेमी ते जाणारच नाहीत। राष्ट्रवादी मधले कुणी आमच्याकडे, आमचे जे सच्चे कार्यकर्ते आहे या जागेवर होणार, कुणी आमचे जाणार नाही। आणि आता तर कुणी जिल्हा परिषद कुठला एकही पदाधिकारी राष्ट्रवादी सोडून गेलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।